अशा वेगळे वेगळे पॅकेजच्या बाबतीत लोक चर्चा करत आहेत. पण एकंदरीत या महाराष्ट्रामध्ये अर्थव्यवस्था हे ठप झाली पाहिजे असं परिस्थिती न करता काय काय आपल्याला सुरू ठेवता येईल, कुणाला काय मदत करता येईल त्याच्या बाबतीत आजपर्यंत कुठलीही चर्चा झालेली नाही. निश्चित रूपाने हे जे फायनान्स विभाग आहे आपला अर्थ खातं आहे त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा होऊन पुढचा जे काही निर्णय होईल ते होईल. पण जे भाजपचे लोक पैसे द्या पैसे टाका सांगताय आजपर्यंत राजकारण हे ज्या पद्धतीने करताय ते योग्य नाही. देशामध्ये लॉकडाऊन करत असताना मोदी साहेबांनी कोणाला विचारत घेतलं नाही. कुठलेही कोणाच्या खात्यात पैसे टाकण्याचा कुठलाही कार्यक्रम त्यांनी केला नाही. मला वाटते नुसता राजकारणासाठी असं करा हे बोलणं योग्य नाही. पण या राज्यामध्ये लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचं असेल निश्चित रूपाने सरकार तो निर्णय घेईल. पण देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरमध्ये होते. त्यांनी म्हटलं की बाजूच्या राज्यांनी मदत जाहीर केली पण हेच राज्य असं आहे की वर्षभरात कुठलीच मदत दिली नाही. नुसता पॅकेज जाहीर करून कर्जबाजारी व्हा कर्जे घ्या असं मोदी साहेब हे जाहीर करताय. पण या राज्यामध्ये बांधकाम मजुरांना जे संपूर्ण देशामध्ये जे पैसे देण्यात आले या राज्यामध्ये पण त्यांना पैसे देण्यात आले. लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जे गरीब वर्ग आहे मजूर वर्ग आहे त्यांना 2 वेळ जेवण देण्यासाठी जवळपास 4 महिनेपर्यंत सरकारने सगळी व्यवस्था केली होती. आता गरज वाटेल निश्चित रूपाने सरकार व्यवस्था करेल. पण जी परिस्थिती देवेंद्रजी आम्हाला शिकवताय गुजरातमध्ये हॉस्पिटल शिवाय लोक मरताय. गुजरात मॉडेलची काय परिस्थिती आहे देवेंद्रजींनी ही बघितली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कामं सुरू आहे पंतप्रधान स्वतः कौतुक करताय. मी आता एक केंद्रीय मंत्री महेंद्र पांडेजी आले होते त्यांना भेटलो त्यांनी कौतुक केलेलं आहे. आरोग्य सेवा किंवा आयसीएमआरचे लोक कौतुक करताय. महाराष्ट्रामध्ये जी कामं या कोविडच्या काळात झाली कुठल्याही राज्यात झालेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये राम भरोसे सगळा कारभार त्यांनी केला. चाचण्या तर होतच नाही. आरटीपीसीआर करत नाही. 90% कुठेतरी अँटीजेन करून जे त्याच्यामध्ये अॅक्युरसी 80% नाही असे टेस्टिंग करताय. जर त्यांनी व्यवस्थित टेस्टिंग केली तर परिस्थिती वेगळी होऊ शकते. इथून मजूर गेल्यानंतर महाराष्ट्र सरकार जिंदाबाद मुख्यमंत्री जिंदाबादचे घोषणा देऊन गेले आणि तिकडे जाऊन त्यांचा मुर्दाबाद लोकांनी केला हे पण भाजपवाल्यांनी कळलं पाहिजे. सर आज केंद्राने जो आपल्याला वर पाठवलेला आहे आणि काय म्हणलेलं आहे की टेस्टिंग होत नाही ट्रेसिंग होत नाही लसीकरण होत नाही विविध जिल्ह्यांमध्ये 30 जिल्ह्यांमध्ये ही टीम घेऊन आली आणि त्यानंतर त्यांनी पटवलेलं आहे. ते जे काही सूचना देत आहे केंद्र सरकारकडून तंतोतंत या महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी होत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये टेस्टिंगच्या क्षमता कमी आहे तिकडे नवीन मशीन खरेदी करण्याचा अधिकार पण जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. संपूर्ण देशामध्ये जे टेस्टिंग आहे इतर लोक अँटीजेनच्या आधारावर आकडे दाखवत आहे. महाराष्ट्रामध्ये 80% आरटीपीसीआर होतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर करण्याची क्षमता निर्माण करण्यात आलेली आहे. मला वाटते केंद्राची जे सूचना असेल आम्ही तंतोतंत त्याची अंमलबजावणी करू. पण हेच केंद्र सरकार त्यांनी बंगालमध्ये पण जाऊन काहीतरी सूचना दिली पाहिजे. बिहारमध्ये सूचना दिली पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये सूचना दिली पाहिजे. गुजरातमध्ये सूचना दिली पाहिजे. आम्ही आमच्या लोकांची काळजी घेणार कुणाला वारेवर सोडणार नाही आणि लोकांचा जीव वाचवणं हे आमची प्राथमिकता आहे. पण भाजप शासित राज्यांमध्ये काय चाललेलं आहे हे लोकांनी तिकडे पण ते बघितलं पाहिजे. बघा असं आहे की या महाराष्ट्रामध्ये सेमी लॉकडाऊन सारखी परिस्थिती आज आहे. या महाराष्ट्रामध्ये दुकानं असतील मॉल्स असतील खाजगी ऑफिसेस असतील धर्मस्थळ असतील किंवा हे राजकीय सामाजिक कार्यक्रमावर कुठेतरी बंदी घालण्यात आलेलीच आहे. त्याचबरोबर वीकेंडच्या लॉकडाऊन हे इम्पोज करण्यात आलेलंच आहे. त्याचबरोबर कुठेतरी आणखी विरोधी पक्षांसोबत लॉकडाऊनच्या बाबतीत चर्चा मागच्या आठवड्यात झाली. टास्क फोर्सची मुख्यमंत्री महोदय साहेबांनी माहिती घेतली त्यांचा सल्ला घेतला. यापुढे आजच्या घडीला जवळपास 63,000 हे महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित रुग्ण कुठेतरी
टेस्टिंगच्या माध्यमातून निघत आहे. पुढे काय परिस्थिती होईल ते आता बोलता येत नाही. पण महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य सेवा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचे बरेचसे निर्णय घेण्यात आलेले आहेत. प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आलेले आहे की त्यांच्या जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन बेड असतील, व्हेंटिलेटरची व्यवस्था असतील, ऑक्सिजनची गरज असतील, आवश्यकतेनुसार सर्व व्यवस्था करण्याचे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये कमिशनर यांना देण्यात आलेले आहे. आणखीन क्षमता वाढवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मुंबईमध्ये जवळपास 10,000च्या घरात हे आकडा पोहोचलेला आहे. आज 10,000 कोविड सेंटरमध्ये क्षमता असताना आणखीन 2 नवीन जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय या महानगरपालिकेने घेतलेला आहे. नोडल ऑफिसर प्रत्येक वार्डामध्ये नेमणूक करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर जे कोविड सेंटर आहे तिकडे पण 24 तास नोडल ऑफिसर राहतील असे बरेचसे काही निर्णय झालेले आहेत. पण आता जे नियमावली तयार करण्यात आली होती ती लागू आहे. पुढचे निर्णय परिस्थितीचा आढावा घेऊन निश्चित रूपाने सरकार सगळे मंत्री एकत्रित बसतील आणि त्या बाबतीत निर्णय होईल. अजून त्या बाबतीत कुठलाही निर्णय झालेला नाही. स्पष्टपणे मांडले आहे की ज्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेली पेशंट्स आता येत आहेत, लोक येत आहेत आणि त्यांना ट्रीटमेंट देणं सुद्धा कठीण होईल की काय अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता यापेक्षा जादा ज्यावेळेस येतील लोक पेशंट्स येतील तर त्यांना ट्रीटमेंट कशी द्यायची हा प्रश्न होणार आहे. आणि म्हणून आता जे काही जनतेच्या जीवाकरता आवश्यक आहे तो निर्णय घेतला पाहिजे. शेवटी याच्यात असं आहे की जीव महत्त्वाचा आहे, लोकांचे प्राण वाचणं महत्त्वाचं आहे, याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आणि म्हणून त्याबाबतीत मी तर भूमिका त्या पद्धतीनं मांडलेली आहे की जो निर्णय असेल कटू असेल व तो घेतला पाहिजे. आणि जनतेने सुद्धा ज्यावेळेस असे 15 दिवसाचा पुन्हा एक काळ येईल आपल्याला की ज्यावेळेस या सगळे काही निर्णय होतील त्याचं आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल, त्याला सहकार्य जनतेने सुद्धा दिलं पाहिजे. कारण प्रश्न जीवाचा आहे प्रथम. आता यामध्ये आम्ही अशी विनंती केली आहे की ज्यांचं हातावर पोट असतं असे गरीब जी माणसं आहेत त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था काहीतरी करावी हे आम्ही मांडलेलं आहे. ते कसं करता येईल हा विचार निश्चितपणे सरकारला करावा लागेल. पण आता वेळ आहे कटू निर्णय घेण्याची आणि त्याने पुढे जाण्याची असं मला वाटतं. राज्यातील कोरोनाची परिस्थिती जी फार बिकट होत चाललेली आहे ती लक्षात घेता आज मुख्यमंत्र्यांनी सर्व महत्त्वाच्या घटकांची बैठक घेतली. विरोधी पक्ष नेत्यांनाही बोलवलंय, आम्हालाही बोलवलंय, अधिकाऱ्यांना बोलवलं, डॉक्टर्सना बोलवलं आणि त्यातून ही पावलं टाकत असताना कोणाला त्रास होणार नाही. त्याच्यामध्ये आपल्यासमोर दुहेरी संकट आहे. एकीकडे आकडा जो 5.5 लाख जवळपास रुग्ण एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. रोजची आकडेवारी साधारण 40-50 हजाराच्या वेगाने ही आकडा वाढत चाललेला आहे. त्यामुळे हा आकडा थांबवणं हा सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि दुसरीकडे मात्र मग लॉकडाऊन करत असताना लॉकडाऊन करायची वेळ आली तर मग लॉकडाऊन करत असताना जो समाजातला गरीब घटक आहे त्याला त्रास होता कामा नये, त्याचं उपजीविके साधनं बंद होता कामा नये, त्याचं जे तर हातावर पोट आहे त्याला सांभाळणं, त्याचं उपजीविकेचं साधनं अडचण होऊ नये. असे दुहेरी संकट आहे ज्यातून मध्यमार्ग काढणं हा त्यातला एक सोयीचा असू शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे. अशाच पद्धतीने मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती केली आज बैठकीमध्ये. आणि राज्यामध्ये जी रुग्णांची संख्या जी वाढण्याचा वेग आहे तो वेग निश्चितच आपण ज्या सुविधा उपलब्ध करून देतो, बेड्स देतो, रेमडेसिवीर देतो, वॅक्सिन देतो, औषधं देतो, त्याचा वेग आणि रुग्णवाढीचा वेग याच्यामध्ये खूप तफावत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जो कोरोना झाला होता त्याला काही थोडंसं आटोक्यामध्ये होता की म्हणून तेवढं आपण बेड दिल्या, औषधं दिली, इंजेक्शन्स दिली. आजचा वेग फार जास्त आहे गतीने आणि त्यामुळे सध्या एक व्यक्ती एक रुग्ण हा 25 लोकांना लागण करू शकतो. त्यामुळे ही साखळी तोडणं गरजेचं आहे. आणि ही साखळी तोडायची असेल तर मग कडक निर्बंध सुरुवातीला काही दिवस तरी लावणं अतिशय आवश्यक आहे. एक रोडमॅप ज्याला म्हणू, एक पुढचं कशा पद्धतीने हे सर्व नियोजन करायचं आहे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री पुढील 2 दिवसामध्ये विचारविमर्श करून तो प्लॅन जनतेसमोर ठेवणार. कुठली गोष्ट अचानक होणार नाही. मुख्यमंत्री तो प्लॅन जाहीर करतील आणि त्या पद्धतीने मग लॉकडाऊन लावायचीच गरज पडली तर मग त्या लॉकडाऊनची व्याप्ती कशी असेल, कशा पद्धतीने लॉकडाऊन होईल आणि त्याच्यामुळे
हा आकडा जो आहे तो त्याच्या म्हणजे कमीत कमी करण्यामध्ये किंवा तो त्याची व्याप्ती न वाढेल दक्षता घेऊन ते झळ इतरांना पोहोचणार नाही गरिबांना, अशा प्रकारचं लॉकडाऊन व्हावं असा मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा आहे. मला वाटतं की चर्चा खूप व्यापक झाली, सगळ्यांचे विचारविनिमय झाला. मुख्यमंत्री आजच नाही, गेल्या 3 दिवसापासून सगळ्याच घटकांशी चर्चा करत आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री धन्यवाद मानतो मी की त्यांच्या या प्रयत्नामुळे एक विश्वासाचं वातावरण निर्माण त्यांनी केलेलं आहे आणि पुढील 2-3 दिवसामध्ये उचित निर्णय ते जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. लॉकडाऊन करण्याने थोडा काळ साखळी तुटली तर ती पुन्हा साखळी सुरू होते. त्यामुळे अर्ली डिटेक्शन, त्यामुळे चांगली टेस्टिंग किट, चांगली हॉस्पिटल्स, चांगली कोविड सेंटर्स आणि रेमडेसिवीर इंजेक्शन हे जवळजवळ आता 99% पेशंट वाचवते आहे, त्याची उपलब्धता. यासाठी आमदारांना जे तुम्ही 2 कोटी वाढवले, ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणतः 10 आमदार असतात, प्रत्येकाचे 2 कोटी जिल्हा नियोजनमध्ये जमा करणं आणि ह्या 20 कोटीमध्ये त्या जिल्ह्यातल्या हॉस्पिटलला आपापली ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा उभी करणं, त्या जिल्ह्यातल्या हॉस्पिटल्सना व्हेंटिलेटर देणं, ऑक्सिजन बेड देणं. त्या 20 कोटीला नियोजनने आणखी 20 कोटी टाकावे. 40 कोटीमध्ये एका जिल्ह्याचं सगळे विषय मार्गी लागतात, बहुतांश विषय मार्गी लागतात. आणि त्यामुळे आमदारांच्या निधीला माझा विरोध नाही, मी पण आमदार आहे, पण तो येत्या वर्षभरामध्ये कोविडची इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी द्यायला पाहिजे. असा हा लॉंग टर्म आपल्याबरोबर राहणारा विषाणू आहे आणि त्याचा आपल्याला घाबरून लोकांना घरात बंद करून उत्तर मिळणार नाही. तर त्याच्याशी लढण्यासाठी सगळी सुसज्ज व्यवस्था हा मार्ग आहे असं मला वाटतं. माननीय उद्धवजी, मी तुमच्या दृष्टीने खूप लहान माणूस आहे, एका कामगाराचा मुलगा आहे, पण मला प्रत्यक्ष फील्डमध्ये फिरताना हे जाणवतं की आपण मेडिकल व्यवस्थांवर भर देत नाही आहोत आणि सोपा विषय लॉकडाऊन याच्यावर जास्त भर देतो. आपण माझ्या ह्या विनंतीचा विचार कराल अशी अपेक्षा. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून या परिस्थितीचा मुकाबला केला पाहिजे. आता पहिल्यांदा ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्यामधल्या काही अडचणी ज्या माझ्या नजरेस येत आहेत त्या देखील मी या निमित्ताने आपल्यासमोर सांगू इच्छितो. विशेषतः आता टेस्टिंगच्या संदर्भात आता टेस्टिंगचे रिपोर्ट जे आहेत हे 3 दिवसापासून तर 10 दिवसापर्यंत चालले आहेत आणि जर टेस्टिंगचे रिपोर्ट हे पूर्वी जसे आपण 24 तासात केले होते तसे तर झाले नाही तर कोरोनाचा प्रसार आपण थांबवू शकत नाही. कारण जो व्यक्ती पॉझिटिव्ह आणि 3-3, 4-4 दिवस त्याचा रिपोर्ट नाही आहे तो त्या दरम्यान 10-20 लोकांना पॉझिटिव्ह करतोय आणि म्हणून या संदर्भात हे जे सगळे रिपोर्ट्स आहेत हे तात्काळ कसे मिळतील या संदर्भातला विचार केला पाहिजे. दुसरं, लॅबोरेटरीजची नीट बैठक घेऊन थोडं कडक धोरण देखील केलं पाहिजे. कारण काही ठिकाणी असंही लक्षात येत आहे की घरचा एक व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर इतरांची टेस्ट किंवा त्याचे रिझल्ट यायच्या आधीच पॉझिटिव्ह असं त्यांना रिपोर्ट दिला जातोय, ज्यातनं आपली जी फाईट आहे ही फाईट कुठेतरी त्याच्यातनं चुकीची किंवा अडचणीत येते आहे. तर या टेस्टिंगच्या संदर्भात तात्काळ आपल्याला त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करणं आणि वेळेत रिपोर्ट मिळणं हे अत्यंत महत्वाचं मला वाटतं. दुसरं, रेमडेसिवीरच्या संदर्भात सरकारी याच्यात आहे असं आपल्या माननीय मुख्य सचिवांनी सांगितलं, पण खासगीमध्ये मात्र रेमडेसिवीर कुठेही नाही. इतकी प्रचंड वाईट अवस्था रेमडेसिवीरची आहे की ज्यातनं म्हणजे दिवसभर आपल्याला असतील अनेक आपले सगळे सहकारी आमचे आहेत, प्रत्येकाला दिवसभर रेमडेसिवीर करताच फोन आहेत आणि या संदर्भात थोडं स्टेटचं इंटरव्हेन्शन हे केवळ सरकारी हॉस्पिटल करता नको आहे, ते खासगी करता देखील हवं आहे. आणि यामध्ये विशेषतः जसं गुजरातने काय केलं की जे एक्सपोर्टर्स होते यांचे मॅन्डेटरी लायसन्स जे आहेत ते पॅन्डेमिकचा उपयोग करून ते मॅन्डेटरी लायसन्स जे आहेत ते ऐच्छिक लायसन्सेस केले आणि जो बाहेर जाणारा माल होता तो माल थांबवला. तसं आपल्याकडे देखील फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटनी तात्काळ आता जवळजवळ म्हणजे कालच मी एका कंपनीशी चर्चा करत होतो, त्यांच्याकडे 50,000 रेमडेसिवीर आहेत जे त्यांना परदेशात पाठवायचे आहेत, पण त्यांनी सांगितलं की आपण जर एफडीएने थोडं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं तर आताच्या पॅन्डेमिकचा उपयोग करून हे जे ऑब्लिगेटरी त्यांचं ऑब्लिगेशन आहे ते दूर करून ते देशांतर्गत म्हणजे महाराष्ट्रामध्ये उपयोगी आणता येतील. मला असं वाटतं की याही संदर्भात
आपल्याला रेमडेसिवीर हे तात्काळ कसं उपलब्ध करून देता येईल याचा देखील विचार केला पाहिजे. ऑक्सिजनच्या संदर्भातही प्रचंड मोठी कमतरता ही आता तयार झालेली आहे. काल आपण बैठक घेतली, बाकी ठिकाणूनही ऑक्सिजन आपण मागवतोय हे देखील त्या ठिकाणी सांगितलं. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप जास्त लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, कारण 3-4 शहरांमध्ये 2-2, 3-3 वेळा अशी स्थिती आली की 4 तासाचं ऑक्सिजन आहे, 5 तासाचं ऑक्सिजन आहे. तर मला असं वाटतं की आपल्याला आता इतर ठिकाणून कंपल्सरी कसं आपलं ऑक्सिजन सगळं आपण म्हटलंच आहे इंडस्ट्रियल यूज बंद, पण तो अगदी कमी करून आपल्याला हे ऑक्सिजन कसं मिळवता येईल याचाही विचार केला पाहिजे. दुसरा, आपला जो काही पॉझिटिव्हिटी रेट आहे या रेटचा विचार करता आपल्याला येणारे पेशंट्स आणि बाहेर जाणारे पेशंट्स म्हणजे ठीक होणारे पेशंट्स यातला जो काही गॅप आहे त्या गॅपच्या हिशोबाने आपल्या बेड्सचं टर्नओव्हर हे आता आपल्याला मॅनेज करावं लागेल आणि तेवढे बेड्स आपल्याला निर्मित करावे लागतील. आपण फॅसिलिटीज ज्या निर्मित केल्या होत्या त्यातल्या बऱ्याच फॅसिलिटीज बंद केल्या आहेत, त्या पुन्हा आपल्याला सुरू कराव्या लागतील. आणि विशेषतः ऑक्सिजनेटेड बेड्सच्या संदर्भात हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे की जो आपल्याला टर्नओव्हर जर आपण तसा उभा केला नाही, आणि तो विशेषतः मी सांगतो की जी मोठी शहरं आहेत आणि त्यात काय आहे की समजा मुंबई महानगरपालिका थोडी सक्षम आहे, पुणे सक्षम आहे, इतर महानगरपालिकांमध्ये एक क्षमता नाही आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ त्याकरता त्यांना जी काही मदत लागेल ती देऊन, पैसे देऊन, काही पैसे त्यांचे, काही आपले जे काही असेल ते प्रोटोकॉल तयार करून, पण तात्काळ त्या ठिकाणी अशा प्रकारचे सेंटर्स हे उभे करणं. कारण आपल्याला हा पीक आपला अजून 15-20 दिवस, 1 महिना किती चालेल माहित नाही, पण तोपर्यंत या व्यवस्था ज्या आहेत या व्यवस्था आपल्याला या तात्काळ उभ्या कराव्या लागतील. तर त्याही संदर्भात मला असं वाटतं की प्रत्येक शहरी क्षेत्रामध्ये, आणि आताची परिस्थिती काय आहे तर मागच्या आपल्या पीकमध्ये शहरी क्षेत्रातला पीक अधिक होता आणि ग्रामीण क्षेत्रात तुलनेनं कमी होतं. आता ही परिस्थिती नाही आहे. आता ग्रामीण क्षेत्रातनंही मोठ्या प्रमाणात पेशंट्स येत आहेत. त्यामुळे त्याचाही विचार हा आपल्याला मला असं वाटतं की तात्काळ या ठिकाणी करावा लागेल. आता एकूणच आपण हा जो सगळी ही जी तयारी आहे या तयारीसोबत एक जो महत्वाचा विषय आहे की निर्बंधाच्या संदर्भातला विषय आहे. एकूणच निर्बंधाच्या संदर्भात खरं म्हणजे आपण जी काही आता भूमिका त्या ठिकाणी मांडली, आम्हालाही असं वाटतं की काही ना काही प्रमाणात निर्बंध असले पाहिजेत. परंतु आत्ताचा एकूण जनतेतला उद्रेक हा देखील आपल्याला थोडा विचारात घेऊन आपल्याला निर्बंधही लावावे लागतील, पण त्या संदर्भात काही ना काही एक वे आउट हा नागरिकांनाही द्यावा लागेल. कारण छोटे व्यावसायिक आहेत किंवा रिटेलर्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे करणारे जे लोक आहेत, या सगळ्यांमध्ये एक अनरेस्टची परिस्थिती आहे. म्हणजे आम्ही मेलो तरी चालेल पण आम्हाला धंदा करू द्या. आता ती काही भूमिका योग्य आणि त्याचं मी समर्थन करेल असं नाहीये, पण कुठेतरी त्यांची भावनाही आपल्याला समजून घ्यावी लागेल. अन्यथा युनिलॅटरल लॉकडाऊन हा यशस्वी होऊ शकणार नाही. लोकांमध्ये उद्रेक बाहेर येईल आणि लोक रस्त्यावर येतील. आज येतातच आहे. आम्हीही तुमच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू, पण त्यांना काही ना काही आपल्याला त्या ठिकाणी उपाय द्यावा लागेल. उदाहरणार्थ काही दिवस चालवा किंवा एका साईडचे चालवा किंवा एक व्यवसाय चालवा, असं काहीतरी आपल्याला द्यावं लागेल. याचं कारण काय आहे की गेलं वर्ष त्यांचं वाया गेलंय. आत्ता कुठे पूर्वपदावर ते येत असताना मोठ्या प्रमाणात पुन्हा जर आपण बंद केला तर त्यांच्यासमोर प्रश्न असा आहे की जीएसटी भरावाच लागतोय, विजेचे कनेक्शन कापले जातात त्यामुळे विजेचे बिल भरावेच लागतायत, प्रॉपर्टी टॅक्सेस भरावेच लागतायत, सर्व प्रकारचे बँकेचे लोन्स भरावे लागतायत, जे किरायाने आहेत त्यांना किराया भरावा लागतोय. यातल्या कुठल्याही गोष्टीवर त्या ठिकाणी आता निर्बंध नाही, त्या सगळ्या गोष्टी भराव्या लागतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये मग चालवायचं कसं, असा एक त्यांच्यासमोर भविष्याचा मोठा प्रश्न हा उभा झालेला आहे. आणि म्हणून या संदर्भात माझी अपेक्षा अशी आहे की आपण एक 2 सूत्र त्याच्यात करावे. एक सूत्र म्हणजे काय काय चालू शकतं की ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात वाढणार नाही किंवा अल्टरनेट चालवता येईल, त्यांचं चालेल एवढ्यापुरतं त्यांना चालवता येईल, असं एक सूत्र आपण केलं पाहिजे. आणि दुसरं सूत्र की ज्यांना बिलकुल आपण चालवूच देऊ शकत नाही आहोत त्यांना जिवंत ठेवण्याकरता आपण नेमकं काय आपल्याकडनं करू शकतो. मला एक कल्पना आहे की स्टेटच्या रिसोर्सेसवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ताण आहे, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसापेक्षा किंवा छोट्या उद्योजकांपेक्षा स्टेट ही पॉवरफुल एंटिटी आहे.
म्हणजे स्टेट ही उद्या रिकव्हर होऊ शकते. स्टेट आणि महाराष्ट्रात तर आपण देखील इतके दिवस झाले बघताय. मी देखील 5 वर्ष मुख्यमंत्री होतो. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जवळून पाहिली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत एक मजबूती आहे. म्हणजे या परिस्थितीत करायची ती मागे पुढे झाली तरी 1-2 वर्षात ती आपण कव्हर करू शकतो. पण छोटा उद्योजक आहे, रस्त्यावरचा माणूस आहे, छोटा धंदा करणेवाला आहे किंवा छोटा नोकरदार आहे, हा जर आता पूर्णपणे संपला तर मात्र तो पुन्हा परत येऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. अगदी आपल्याला माहितीये की आता प्रश्न असा निर्माण झालाय की आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये ज्यांना त्या ठिकाणी ऍडिशनल लोन मिळालं त्यांना 1 वर्षाचं मोरेटोरियम होतं. 1 वर्ष त्यांना व्याज माफ होतं. आता मे जून पासून त्यांचं पुन्हा व्याज सुरू होणार आहे आणि पुन्हा आपण जर त्यांचा बिझनेस बंद करून टाकला तर त्या नवीन कर्जाचा बोजा हा त्यांच्यावर बसणार आहे. ठीक आहे, त्या अंतर्गत पुन्हा आपण केंद्राला विनंती करू शकतो, काहीतरी करू शकतो. पण मला असं वाटतं की आत्ताची परिस्थिती ही राज्य सरकारने आर्थिक बाबीचा विचार न करता थोडा बोज हा वाढला, थोडं डेफिसिट वाढलं तरी त्याची चिंता न करता मदत ही काही ना काही प्रमाणात केली पाहिजे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात विजेचे कनेक्शन आपण त्या ठिकाणी कापतो आहोत. जवळजवळ आता 5,000 कोटी आपण ऍडिशनल त्यातनं जमा केले आहेत. ठीक आहे, आता ते आपल्या वीज मंडळाची परिस्थिती काय वगैरे अशा अनेक डिबेट होऊ शकतील. पण आताची परिस्थिती अशी नाहीये की आपण लोकांचे कनेक्शन कापावे. आता ट्रान्सफॉर्मर कापून नेलेले आहेत. अनेक ठिकाणी गावच्या गावं बंद केलेली आहेत. मला असं वाटतं की जेव्हा आपण पॅन्डेमिकच्या परिस्थितीमध्ये आहोत त्यावेळी थोडं एखादी आपली कंपनी थोडी मागे राहिली तर त्याला लोन घेऊ, काहीतरी वेगळा विचार करू. पण आता अशा प्रकारचे निर्बंध हे जर आपण म्हणजे लोकांवर घालायला लागलो तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. आम्ही वारंवार जे मागच्याही काळामध्ये मंदिरांच्या संदर्भात किंवा पूजास्थळाच्या संदर्भात बोललो आपल्याला ते आवडलं नाही. पण त्याच्या मागचं आम्हाला काही मंदिरात जायचं आहे किंवा मंदिरात जाऊन देव सापडतो याकरता नाहीये. ते मुख्यत्वे करून आपले फुलवाले असतील किंवा प्रसादवाले असतील, आता यांना काही दुसरं उत्पन्नच नाही आहे, यांचं जीवनच त्याच्यावर आहे. त्यामुळे त्यांची अवस्था बघा. किंवा आता केशकर्तनालयवाले आपले जे आहेत, आता यांच्या समोर असा प्रश्न आहे की दिवसभरात 4-5 कटिंग कापल्या नाहीत तर त्यांना खायलाच काही नाहीये. अशा घटकांचा विचार हा आपल्याला या ठिकाणी करावाच लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की निर्बंधाचा विचार करत असताना आपण हा विचार केला पाहिजे की एकीकडे कसं काही ना काही प्रमाणात त्यांना काय काय सुरू ठेवता येईल आणि दुसरं जिथे अधिकच अडचण आहे त्यांना आपल्याला थेट मदत कशी करता येईल. मला याची कल्पना आहे की आपण काही म्हणजे भारत किंवा महाराष्ट्र देखील असं नाही आहे की त्यांची सगळी नुकसान भरपाई आपण देऊ शकू. नुकसान भरपाईचा विषय नाही आहे, सबसिस्टन्स हा यातला महत्वाचा विषय आहे की त्यांना जगता आलं पाहिजे, तगता आलं पाहिजे. एवढी तरी मदत ही आपल्याला कशी करता येईल हा मेजर याच्यातला प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कम्प्लीट लॉकडाऊनचा विचार करताना हा विचार न करता जर आपण कम्प्लीट लॉकडाऊन केला तर त्यातनं एक मोठा उद्रेक हा देखील लोकांचा येईल. आम्ही आपल्याला निश्चितपणे आश्वस्त करतो की आम्ही लोकांना एज्युकेट करण्याकरता त्यांच्यामध्ये जाऊन बोलण्याकरता निश्चितपणे तयार आहोत. जी परिस्थिती आहे ती परिस्थिती समजवायला तयार आहोत. पण लोकांची परिस्थिती तुम्हाला आणि आम्हाला समजून घ्यावी लागेल आणि त्याशिवाय काही मला असं वाटतं की हे सगळं होणार नाही. एक शेवटचा मुद्दा मला या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय मांडायचा आहे आणि तो मुद्दा एवढाच आहे की आपण सातत्याने आम्हाला सांगता आणि आम्हाला ते मान्यच आहे की हा पॅन्डेमिकचा काळ आहे, या काळामध्ये राजकारण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी राजकारणाच्या पलीकडे वागलं पाहिजे. पण माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की हा नियम सत्ता पक्षातल्या मंत्र्यांना सांगा. रोज दिवसभरात सत्ता पक्षाच्या मंत्र्यांचे वेगवेगळे इंटरव्ह्यू जर बघितले तर मग त्याला उत्तर देण्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये. त्यामुळे त्यांनीही राजकारण बंद केलं पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं आम्ही तर करणार नाहीच आहोत आणि केलंच नाहीये. पण जर अशा प्रकारे सत्ता पक्षातले मंत्री रोज आपल्या केंद्राकडे बोटं दाखवायचे, काहीतरी उलटसुलट बोलायचं आणि जी वस्तुस्थिती नाही ती देखील या ठिकाणी सांगायची, अशा गोष्टी जर होणार असतील तर मग आमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा चुकीची नाही ठरणार का? आणि म्हणून आम्ही राजकारण करणार नाही. पण तुमच्याही सोबत्यांनी राजकारण करू नये त्यांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की काही राजकारणाची वेळ नाही, लोकांची अपेक्षाही आपल्याकडनं नाही. आपण एकत्रितपणे समोर गेलं पाहिजे आणि याची जबाबदारी विरोधी पक्षाची असते पण सत्ता पक्षाची ती अधिक असते. त्यामुळे जरा एकदा थोडी काही लोकांना समज ही सत्ता पक्षातल्या नेत्यांनाही दिली पाहिजे. आमच्याकडे असतील तर त्यांनाही मी द्यायला तयार आहे, पण ही त्यांना देखील समज दिली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ही महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये